नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघतोय, पण नागपुरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. कारण नागपूर तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातल्या 5 जणांची हत्या करून नंतर आरोपीनं आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडल्याचं कळतंय. आलोक माटुळकर यांनी आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू आणि मेवणीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याची माहिती समोर येते. आलोक हे टेलरिंगचे काम करत होते आणि प्रमोद भिजिकरांच्या घरी ते भाड्यानं राहत होते. कौटुंबिक कलहातून त्यांनी ही हत्या केल्याचा संशय पोलीस तपासातून सध्या व्यक्त होतो आहे. पुढचा तपास या दृष्टीनं अधिक सुरू आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी नागपूरमधली, ज्याचे अधिक तपशील आपण घेणार आहोत. तुषार कोळे आता आपल्या सोबत आहेत. तुषार, अत्यंत धक्कादायक आणि भीषण असाच प्रकार म्हणायला हवा. काय अधिक माहिती या संदर्भातली कळू शकली? आणि ते अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे. जर का बघायचं झालं तर एकाच कुटुंबातल्या 5 लोकांची हत्या करण्यात आलेली आहे आणि ज्या व्यक्तीने हत्या केली त्याने नंतर सुसाईड केली असा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे. जर का बघायचं झालं तर हेच माटुळकर कुटुंब इथेच वर राहत होतं. माधवकरराव भिसीकर यांच्या घरी वर भाड्याने राहत होतं आणि जी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली त्यानुसार जे आलोक माटुळकर आहे यांनी साधारण सकाळी पहाटेच्या सुमारामध्ये हे सर्व हत्याकांड केल्याचं पुढे आलेलं आहे. तर का यामध्ये या संपूर्ण 5 लोकांची जी हत्या झाली त्यामध्ये पत्नी विजया, 14 वर्षाची मुलगी परी, मुलगा 12 वर्षाचा साहिल, त्याची मेवणी आणि सासू या 5 लोकांचा सहभाग आहे. अत्यंत क्रूरपणे ही हत्या केलेली आहे. साधारण त्यामधले जे चार मृतक आहे त्या 4 लोकांची गळा आवरून हत्या केली आहे. यामध्ये पत्नी असेल, मुलगी असेल, सासू आणि मेवणी. तर मुलाची जो 12 वर्षाचा मुलगा आहे साहिल, त्याची उशीने त्याचा नाक दाबून त्याचा हत्या करण्यात आलेली आहे. एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार आपण बघू शकतो की सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे आणि या समोरच्या घरी, इथे जे समोरचं घर होतं, यांना सकाळला माहिती मिळाली की या घरामध्ये वर हालचाल होत नाही. त्यामुळे त्यांनी जेव्हा चौकशी केली असता बाहेरच्या वरच्या हॉलमध्ये मुलाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. साधारण 12 वाजताच्या सुमारामध्ये पोलिसांना पहिला कॉल गेला आणि त्यानंतर मग पोलीस इथे आले. आपण बघू शकतो की सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे उपस्थित आहे. जी प्राथमिक माहिती आहे ती कौटुंबिक कलहातनं ही हत्या झाल्याचं पुढं आलेलं आहे. कुठेतरी जी मेवणी होती, आलोक माटुळकर यांची जी मेवणी होती, हिच्यासोबत आलोक माटुळकर यांचा वाद सुरू होता आणि त्या वादामध्ये तिने आलोक माटुळकर यांना धमकी देखील दिली होती की तुझ्याविरुद्ध मी गुन्हा दाखल करेल छेडखानीचा. आणि तोच एक कलह किंवा तोच एक राग मनामध्ये होता आणि त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण हत्याकांड घडल्याचं प्राथमिक तपासामध्ये पुढे आलेला आहे. पण अत्यंत धक्कादायक अशी ही संपूर्ण घटना आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही संपूर्ण घटना म्हणावी लागेल. आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. जे मृतदेह आहे त्या संपूर्ण मृतदेहाची पूर्ण पंचनामा करून ते मृतदेह नंतर पुढे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण तपास होईल. पण अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आपण बघू शकतो की सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे पोहोचलेले आहे. आतमध्ये पूर्ण या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण एक महत्त्वाचा विषय की आलोक माटुळकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे देखील बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे. ते पोलिसाच्या तपासामध्ये काय माहिती पुढे येते त्यावरनं ते स्पष्ट होईल. पण एकंदरीतच अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे आणि महत्त्वाचा विषय की एकाच कुटुंबातल्या 5 लोकांची हत्या करण्यात आली. ज्या प्रकारे संपूर्ण हत्याकांड घडलं यामध्ये विशेष करून 4 सदस्यांची तर गळा आवडून हत्या करण्यात आली आणि एका 12 वर्षाच्या मुलाची उशीने नाक दाबून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. आता पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. तुषार, हा सगळा कोणता परिसर आहे आणि साधारण जसं आपण सांगितलं की पोलीस तपास सुरू आहे, कशा रीतीनं या तपासाविषयीची अधिक माहिती किंवा पोलिसांकडून याविषयी आणखीन काही माहिती कळू शकली आहे तपासाबद्दलची? तपासाबद्दल एक तर हा एक कौटुंबिक कलहाचा प्रकार आहे. कारण की जी प्राथमिक माहिती आली की मेवणी आणि आलोक माटुळकर यांचा वाद सुरू होता आणि जी मेवणी होती, मेवणी ही वारंवार आलोक माटुळकर यांना धमकी देत होती. कारण की तिचा थोडंसं वागणूक बरोबर नव्हती. त्यामुळे आलोक माटुळकर हे थोडे नाराज होते आणि तिनं वारंवार व्यवस्थित राहण्याची किंवा तिला व्यवस्थित राहण्याचं याशिवाय कुटुंबातल्या लोकांना घेऊन चालण्याची विनंती करत होती. पण ती मुलगी ऐकत नव्हती. त्यामुळे मग त्यांनीच आलोक माटुळकर यांना धमकी दिली होती की तुम्ही जर काही माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कराल तर मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये छेडखानीचा गुन्हा दाखल करेल. आणि त्यामुळे कुठंतरी मग आलोक माटुळकर हे नाराज झाले किंवा त्यांच्या मनामध्ये त्यांच्यात काही वाद झाले आणि त्याच्यातून हे कृत्य घडलं असावं असा संशय सध्या व्यक्त होतोय. या सगळ्या संदर्भातला तपास सध्या सुरू आहे. पण नागपूरमधली अत्यंत धक्कादायक आणि भीषण असा प्रकार म्हणायला हवा. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातल्या 5 जणांची हत्या करण्यात आलेली आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेट्सबद्दल.
नंतर बातमी आहे पुण्यातली आशाताईंचं आंदोलन सध्या तिथे सुरू आहे. पुण्यात जिल्हा परिषदेच्या बाहेरच हे आंदोलन सध्या सुरू झालंय. ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केल्याची माहिती कळते. यामध्ये शेकडो आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक जमलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय. त्यामुळे बेमुदत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर आशा वर्कर्स ठाम आहेत. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन त्यांनी सुरू केले 15 जूनपासून आणि जिल्हा परिषदेच्या बाहेर आशा वर्कर्सनी असा ठिय्या देऊन आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहील असं देखील त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करताना म्हटलेलं आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. थेट जाणार आहोत. अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अद्वैत, याआधी देखील न्यूज 18 लोकमतनं वृत्तमालिकेच्याद्वारे आशा वर्कर्सचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान आश्वासन देखील मिळवण्याचा प्रयत्न आपण केला होता की त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं की तुम्ही आंदोलन करू नका, तुमच्या सगळ्या मागण्यांबद्दल विचार केला जाईल. पण तसं काही होताना दिसत नाहीये का? आता आशा वर्कर्स सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? रेणुका, आपण बघितलं तर जवळपास 15 जूनपासून 6 दिवस हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बाहेर शेकडो आशा वर्कर्स सकाळपासून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आंदोलन करतायत आणि त्यांचे जे नेते आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतायत आणि अत्यंत रास्त अशा मागण्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आशा वर्कर्स या आरोग्य व्यवस्थेच्या कणा आहेत, मग त्या मागण्या मान्य का करत नाहीत? आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. काय तुमच्या अशा मागण्या आहेत की सरकारला एवढं जड जाते मान्य करायला? आम्हाला मोबदला नको आहे, आम्हाला वेतन पगार हवा आहे, शासकीय दर्जा हवा आहे. आम्ही बारामतीवरून आलोय, शिवलीला मानसिंग मांढरे. तर आमचं जोपर्यंत आम्हाला पगार देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच किती तास काम करता? काय काय काम करता? आम्ही 8 तास काम करतो आणि जमले तर 12ही तास काम करतो आणि डिलिव्हरीचं पेशंट करून 108ची गाडी किंवा 104ची गाडी बोलवून दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत आमचा अख्खा दिवस आणि रात्र जाते. तर त्यामध्ये आमच्या घरच्याचं इतकं म्हणजे उपासमार होते, त्याचा पण विचार कोणी करत नाहीये. तुम्ही कोरोना काळात सुद्धा काम करताय गेले वर्षभर, तरी देखील तुमची दखल घेतली जात नाही. कोरोना काळामध्ये जे पेशंट काही पॉझिटिव्ह सापडतात त्यांच्या घरापर्यंत आम्हाला आहे तसं काम हातातलं सोडून जावं लागतं. कधीही ती फोन करतात, आम्ही कधी स्वयंपाक करत असतो, फोन आला की आम्ही लगेच जातो तिथं. ते आमची काहीच काळजी घेत नाही, काळजीच घेत नाही. अजित अभ्यंकर सर आहेत आपल्यासोबत. काय म्हणायचं याला की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की कौतुकास्पद काम आहे, तुम्ही आरोग्य व्यवस्थेचा कणा आहात, मग मागण्या का मान्य होत नाही? राजेश टोपे म्हणतात की आर्थिक स्थिती बिकट आहे. ज्याप्रमाणे गाढवाच्या पाठीवरती ओझं द्यायचं आणि जेवायची खायची वेळ आली की गाढवाला बाहेर बांधून ठेवायचं आणि उकिरड्यावर पाठवायचं, तसला प्रकार सरकार या आशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करते आहे. जेव्हा कोरोनाशी लढायची वेळ येते, जेव्हा यांचे सरकारी कर्मचारी घरामध्ये बसतात, एकही सरकारी अधिकारी बाहेर यायला घाबरतो, त्यावेळेला आशा कर्मचाऱ्यांना तोफेच्या तोंडी द्यायचं, त्यांनी सगळीकडे जायचं, कारण त्यांचंच काम आहे. परंतु जेव्हा वेतन द्यायची वेळ येते आणि त्याच्यात किंचितशी सुद्धा वाढ द्यायचा प्रश्न येतो, त्यावेळेला मात्र त्या स्वयंसेविका असतात. तेव्हा हा जो दुटप्पी खेळ आहे, हा दुटप्पी खेळ सरकार करते. सरकारचा दृष्टिकोन चुकीचा आहे. सरकारला वेट बिगार म्हणून यांना राबवून घ्यायचा आहे. हा दृष्टिकोनच मुळात दूषित असल्यामुळे हे सर्व घडतंय. त्यामुळं रेणुका, जर आपण बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे सकाळपासून आणि या सगळ्या आशा वर्कर्स ज्या 8-8, 10-10 तास काम करतात, आत्ता कोरोना काळात खरं तर आठवड्यातून 4 दिवस 2 तासच काम करा असं त्यांच्या सेवा शर्तीमध्ये आहे. असं असताना त्या कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता सगळ्या प्रकारची कामं करतात. मात्र त्यांच्या वाजवी मागण्या असताना सुद्धा त्या मान्य करताना सरकार हात आखडता घेतं. एकीकडं आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे असं म्हणायचं, कौतुक करायचं वॉरियर म्हणून, मात्र प्रत्यक्षामध्ये मागण्या मान्य करायच्या नाहीत असा दुटप्पीपणा का करताय, असा हा त्यांचा सवाल आहे. निश्चितच धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय पुण्यामध्ये हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे आणि 15 जूनपासून एकीकडे हे आंदोलन सुरूच आहे आणि हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत सुरू ठेवण्याचं देखील त्यांनी भूमिका आता बोलताना स्पष्ट केली आहे. यापुढे आपण बातम्या बघणार आहोत पावसासंदर्भातल्या आणि त्यातली पहिली बातमी आहे उत्तर प्रदेशातली. मुरादाबादमध्ये रामगंगेला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये एक बैलगाडी जात असतानाची दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहेत. एका शेतकऱ्यानं आपल्या बैलांना पुराच्या पाण्यातून नदी पार करायला लावतानाची ही दृश्य आहेत. बैलगाडीला धक्का मारत मारत शेतकऱ्यांना ही बैलगाडी अखेर किनाऱ्याला लावलेली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याची कसरत कशी सुरू आहे हे या दृश्यांमधून दिसतंय. मुरादाबादमध्ये रामगंगेला एकीकडे पूर आला आणि परिस्थिती किती भीषण आहे ते आपण बघतोय आणि त्यातच या शेतकऱ्यानं आपल्या बैलांना पुराच्या पाण्यातून नदी पार करायला लावतानाची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
बैलगाडीला धक्का मारत शेतकऱ्यांना अखेर ही बैलगाडी किनाऱ्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आपण विचार करू शकतो की तिथे परिस्थिती काय ओढवलेली आहे या शेतकऱ्यांना. पुढची बातमी आहे उत्तराखंडच्या काही भागात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गंगा, अलकनंदा आणि पिंडर नद्यांना पूर आलेला आहे. ऋषिकेश परिसरामध्ये गंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे तिनं असं रौद्र रूप धारण केलंय. अनेक ठिकाणी गंगाघाट पाण्याखाली गेलेले आहेत. या पुरामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण ऋषिकेश परिसरातली ही दृश्य बघतोय. गंगा, अलकनंदा आणि पिंडर या सगळ्याच नद्यांना पूर आलेला दिसतोय. पुढची बातमी आहे पाटण्यातली. तिथे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका इथल्या पोलीस ठाण्याला देखील बसलाय. इथल्या पोलीस ठाण्यामध्ये 3 ते 3.5 फुटांपर्यंत पाणी साचलेलं या दृश्यांमध्ये आपण बघतोय. पोलीस ठाण्याच्या चेंबरपर्यंत इथे पाणी शिरलेलं आहे. इथलं सामान आणि फायली देखील कशा पाण्यानं भिजल्यात. त्याचबरोबर नाईलाजानं इथे पोलिसांना काम मात्र अशाच अवस्थेत करावं लागतंय. आणि ही दृश्य आहेत एका पोलीस स्टेशनमधली पाटण्यातली. त्यामुळे या अवस्थेतून त्यांना रस्ता पार करून जर काही आणखीन तक्रार असेल किंवा हा रस्ता पार करून त्यांना जायचंय. आधीच पोलीस स्टेशन संकटात आहे कारण तिथे चेंबरपर्यंत अशा रीतीनं पाणी भरलंय. पुढची बातमी आहे हरिद्वारमध्ये गंगेची पाणी पातळी वाढल्यानं धोका निर्माण झालाय. नमामि गंगेचा घाटही आता पाण्याखाली गेलाय. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पाणी पातळीची पाहणी केली आहे. सोबतच इथल्या नागरिकांना सतर्क करण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. कुणीही नदीत जाऊ नये यासाठी आवाहन देखील करण्यात आलंय. पुढची आणखीन एक बातमी उत्तराखंडमधली पिथोरागडमध्ये एक अपघात होता टळलाय. नॅशनल हायवे बंद आहे त्यामुळे सगळी वाहनं याच मार्गाने पार होत होती. पण संध्याकाळच्या वेळी जेव्हा या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होती त्यावेळी तिथे नेमकी दरड कोसळली आणि तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. लहान मोठे दगड इथल्याच नदीत कसे पडले आपण बघतोय. काही गाड्यांचं देखील यामुळे नुकसान झालंय. त्यामुळे दरड कोसळल्यानं काही काळ हा मार्ग बंद होता. पुढची बातमी आणखीन आहे उत्तराखंडमधलीच. पौडी गढवालच्या श्रीनगरमधल्या भागामध्ये डोंगराचा काही भाग कसा ढासळलाय आपण बघतोय. रस्त्यावर हा सगळा ढासळलेला भाग पडलाय. बद्रीनाथ हायवेवरची वाहतूक काही काळ यामुळे ठप्प झाली होती. काही जणांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना वाढतायत. देवप्रयाग आणि ब्यासी परिसरातही अशाच प्रकारे दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहिती कळतेय. पुढची बातमी अलीगडमधली एका सब इन्स्पेक्टरने एका तरुणाला वाचवण्यासाठी कशी शर्थ केली प्रयत्नांची ही दृश्य आता आपण बघतोय. हा तरुण गंगानहर पुलाच्या जवळ उभा होता आणि तो पाण्याच्या प्रवाहात अचानक पडला आणि इथला प्रवाह अत्यंत वेगवान होता आणि त्याला खोली देखील होती आणि त्यामुळे इथे ड्युटीवर असणारे आशिष यांनी या युवकाला त्याला ओरडण्याचा आवाज ऐकला या मुलाचा आणि त्यानं थेट या प्रवाहात उडी घेत या तरुणाचे प्राण असे वाचवले आहेत. या घटनेनंतर या पोलीस अधिकाऱ्याला एसपीनी 25,000चं बक्षीस देऊ केलंय. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय जगभरात आणि या योगाभ्यासाला भारतापासून एक वेगळी परंपरा आहेच पण याचं महत्त्व आता जगानं देखील जोखलेलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून जगभरात आजचा दिवस योग दिन म्हणून साजरा होतो. यामध्ये विविध आसनं त्याचबरोबर प्रकृतीसाठी योग्य असे अनेक व्यायाम देखील आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची अशी आसनं देखील यामध्ये आहेत. कोरोनाच्या संकट काळातही अनेकांसाठी ही योग साधना लाभदायी ठरली होती आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज सकाळी देशाला संबोधित केलं. योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वारमध्ये आज आपल्या सहकाऱ्यांसमवेत ही योग साधना आपल्या हरिद्वारमध्ये तर केलीच, त्यांच्या समोर त्यांचे
अनेक योगाभ्यास करणारे कार्यकर्ते देखील होते. 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस कसा साजरा झाला भारतभरात याची दृश्य आता आपण बघतोय. ही हरिद्वारमधली दृश्य आता आपण बघतोय. त्याआधी पंतप्रधानांनी आज देशाला संबोधित केलं. योगा फॉर वेलनेस अशी यावेळची थीम आहे. दो वर्ष से दुनिया भर के देशों में और भारत में भले ही बड़ा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित नहीं हुआ हो, लेकिन योग दिवस के प्रति उत्साह जरा भी कम नहीं हुआ है. कोरोना के बावजूद इस बार की योग दिवस की थीम योगा फॉर वेलनेस ने करोड़ों लोगों में योग के प्रति उत्साह को और भी बढ़ाया है. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या आजच्या निमित्तानं आयटीबीपीच्या जवानांनी देखील आज योगासनं केली. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी आज ही प्रात्यक्षिकं केली. लडाखमध्ये तब्बल 18,000 फुटांच्या वरही या योग दिनाचा उत्साह असा पाहायला मिळाला. त्यामुळे आजचा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन अशा रीतीनं आज साजरा होत होता. अत्यंत कठीण काळात देखील आपण बघतोय हे जवान योग दिन साजरा करतात. अठरा 18,000 फुटांवर हे सगळे सैनिक तैनात आहेत आणि तिथे देखील त्यांनी योग दिन साजरा केला. तेव्हाची देखील दृश्य आपण बघतो. आयटीबीपीच्या जवानांनी आज योग दिन साजरा करताना आपण याआधी 3 ठिकाणची दृश्य बघितली, ज्याच्यामध्ये आपण लडाखमधली देखील दृश्य बघितली आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात हे सगळे जवान काम करत असतानाची ती दृश्य. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश आणि गलवानमधली ही त्यांच्या योगाभ्यासाची दृश्य. योगासाठीचा संदेश वेगळ्या पद्धतीने हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न वाळू शिल्पकारांनी देखील केलेला आहे. सुदर्शन पटनाईक हे पुरस्कारानं सन्मानित आहेत. पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलाय. त्यांनी आपल्या वाळू शिल्पातून पुरी इथल्या समुद्र किनाऱ्यावर योगा संदर्भातलं एक वाळू शिल्प साकारलेलं आहे. रविवारी संध्याकाळी हे वाळूचं शिल्प त्यांनी हे साकारलं होतं, ज्याचा उल्लेख आता आपण केला, ज्याचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केलेला होता की योगा फॉर वेलनेस, योगा फॉर वेलबिंग, तोच संदेश या वाळू शिल्पकलेच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं अकोला जिल्ह्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातही आज योग दिन साजरा झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योगासनं केली. आणि आता बातमी आपण बघणार आहोत अकोल्यानंतर रत्नागिरीतली खेडमधल्या शिवतेज शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये शासकीय डॉक्टर्स कोरोनाबाधित रुग्णांना योगाचे धडे देत असतानाचे दृश्य आपण बघतोय. फुफ्फुस आणि शरीरातील ऑक्सिजनची क्षमता वाढवण्यासाठी कोरोना रुग्णांना योगाची हे सगळे व्यायाम कसे फायदेशीर ठरतात याचं महत्त्व यातून सांगण्यात आलं. आजच्या योग दिनाचं निमित्त साधत काही कलाकारांनी एक गाणं देखील तयार केलंय, त्याची झलक बघूयात. सूर्य तुझे नमस्ते, धरती तुझे नमन, शुक्रिया वायु तेरा, धन्यवाद गगन, कोश कोश का अभिनंदन, श्वास श्वास में हो चंदन, विश्व एक परिवार ने योग को किया है वंदन.
आणि यानंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतेय आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या आमच्या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या जेणेकरून लसीकरणाचं महत्त्व यातून अधोरेखित होऊ शकेल. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. ठान लो अब से लो जिम्मेदारी, टीका लगवाने जाना है हमें इस बारी. Hi, this is Siddharth Mahadevan and I'm super excited, honored and proud to be a part of the Sanjeevani Anthem that is going to be releasing on the 21st of this month. This anthem is presented by the Federal Bank and Network 18. So stay tuned, we're very excited. Hope you are. लगाया क्या. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन मास्क वापराबद्दलचं. नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा पद्धतीनं मास्कचा वापर करा. सुरक्षित रहा. बातम्यांचे अपडेट्स आमच्या YouTube चॅनलवर देखील तुम्ही पाहू शकता. बातम्यांच्या अपडेट्सही पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.